मी तसं आपला मसाला पनीर तयार आहे. तर फार सुंदर दिसते. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, फारच सुंदर दिसते. नक्की ट्राय करा. नेहमी कमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पनीरची रेसिपी घेऊन आलो आहोत. मसाला पनीर घेऊन आलो आहोत. खूप साधा सोपा आहे. याच्या आधी सुद्धा मी एक मसाला पनीरची रेसिपी ॲड केली आहे. त्याचबरोबर पनीरचं भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर मी ॲड केल्या आहेत. खूप सारे ट्रिक्स सांगितलं आहे मसाला पनीर ढाबा स्टाईल कसं करायचं ह्याच्यासाठी. कारण आज आपण ढाबा स्टाईल मसाला पनीर करणार आहोत. तर ढाबा स्टाईलमध्ये दही यूज केलं जात नाही, टमॅटो यूज केला जातो. याच्या आधी पण मी पनीरची रेसिपी, मसाला पनीरची रेसिपी पोस्ट केली आहे. त्याच्यात आपण दही यूज केले. तर बाकीच्या ज्या पनीरच्या रेसिपी आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या पनीरच्या रेसिपी आहेत. जसं बटर पनीर, अफगाणी पनीर, पनीर मसाला, मटर पनीर, सगळ्या रेसिपी आहेत. तर नक्की जाऊन चेक करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर त्या पण पहा. चला तर रेसिपीला मग सुरुवात करूया. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, टिप्स सांगितल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तरी पनीर बनवण्यासाठी आपण पहिला मसाला बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं 2 चमचे धने घेतले, त्याच्यानंतर 1 चमचा जिरी घेतली आहे, त्याच्यानंतर 2 लवंग घेतलेत, 3 हिरवी वेलची घेतली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मोठी काळी वेलची सुद्धा घेऊ शकता, ती पण घालायची आणि हे पण घालायच्या. 4 ते 5 मिरी घेतल्यात, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे. हवं असेल तर थोडंसं स्टारफूल घालू शकता. मी तर फक्त 2 पाकळ्या काढल्या स्टारफूलच्या आणि ते घेतल्यात. हे सगळं एकदम थोडंसं करपवायचं नाही, फक्त जस्ट टॉस करून घेतल्यासारखं घ्यायचं आणि मिक्सरमधून वाटून काढायचं. चला तर मी करून घेते. आधी सुरू व्हायला झाला ना मग काढून टाकायचं. मी थोडंसं मीठ पण ॲड केलं होतं. हे सगळं साईडला काढून घ्यायचं. तेल घेतलं आहे, भाजी बनवायला सुरुवात करतो आहे. तर तेल घ्यायचं. मी तेल व्यवस्थित गरम होऊन देणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, 2 शिमला मिरच टाकणार आहे मी ह्याच्यात. हे प्रमाण आपण 4 ते 5 लोकांसाठी बनवून घेतो आहे. भाजी 4 ते 5 लोकांसाठी बनवून घेतो आहे. आणि ह्या आधी पण जेवढ्या रेसिपीज आपण पोस्ट केल्या आहेत त्या आपण 4 ते 5 लोकांसाठीच होत्या. तर हे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण हे टाकतो आहे, जिरी टाकतो आहे, व्यवस्थित फुलू द्यायची. त्याच्यानंतर मी इथं आपला मिरची, अद्रक, 1 इंच अद्रक, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची. माझं तिखट होतं जास्त त्याच्यामुळे मी 3 घेतल्यात. कमी तिखट असेल तर एखादी वाढू पण शकतं. त्याची पेस्ट टाकतो आपण. ही ओबडधोबड आहे, ढाबा स्टाईल करतो आहे तर ओबडधोबडच पाहिजे. ती पण व्यवस्थित करून घ्यायची. एकदम व्यवस्थित होऊ द्यायचं. त्याच्यानंतर अद्रक जळायच्या आधी आपण ह्याच्यात कांदा ॲड करतो आहे. कांदा परतल्यानंतर तुम्ही अद्रकची पेस्ट टाकली तरी चालेल. तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. कांदा पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, कांद्याला पूर्ण ब्राऊन कलर आला पाहिजे. तिथे 4 मीडियम साईजचे मी कांदे घेतले. तर हे होऊ द्यायचं एकदम ब्राऊन कलरमध्ये. आपला कांदा होतो आहे तोपर्यंत पनीर आपलं व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे. तर आपण काय करणार आहे, 1 छोटा चमचा मी तर लाल मिरची पावडर घेतली आहे, त्याच्यावर हळद घेतली आहे. हे व्यवस्थित ह्याला लावून ठेवायचं जेणेकरून कोट झालं पाहिजे. आपल्याला हे शालो फ्राय करायचे आहेत, नाहीतर फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं मीठ ॲड करते आहे जस्ट त्याला टेस्ट लागावी म्हणून. आणि हे सगळं काय करायचं, मिक्स करायचं व्यवस्थित आणि फक्त 15 मिनटं ठेवायचं. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवूनसुद्धा काय उपयोग नाही, कारण त्यांनी काही आतमध्ये ते व्यवस्थित काही होत नाही. फक्त 15 मिनटे इनफ आहेत. तर हे आता व्यवस्थित झालं आहे माझं. तर हे साईडला ठेवून द्यायचं 15 मिनटासाठी. व्यवस्थित झालं आहे. त्यानंतर आपण मसाला ॲड करायला घेणार आहोत सगळे. चला तर मग करू. मी हळद ॲड करते आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करतो आहे लाल मिरच पावडर, 1 मोठा चम्मच आहे. तर हे नाही का आपल्याला खूप असं करपू द्यायचं नाही, कलर ठेवायचा आहे लाल मिरचीचा आणि मग व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण 2 चमचे मी इथे धनेपूड घेते आहे.
त्याच्यानंतरून जिरेपूड घेते. हे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण टमॅटो प्युरी ॲड करणार आहोत त्याच्यात. 2 मीडियम साईजचे माझ्याकडे टमॅटो प्युरी आहे. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं. प्युरी आहे व्यवस्थित ॲड करून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची सगळी व्यवस्थित. पाणी न टाकता व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत. काही काही जण दही पण टाकतात. आपल्या एका रेसिपीमध्ये आपण दहीसुद्धा टाकलं आहे पनीर मसाल्याचंच. त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो. तर टमॅटोचं पूर्ण आंबटपणा घालून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं. कंटिन्युअसली परतून घ्यायचं. अजिबात थांबवायचं नाही मध्ये. खूप परतल्यानंतर आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत. तेव्हाच खरी चव लागते मसाल्याची, नाहीतर नाही लागत. आणि ही भाजी ग्रेव्हीवाली नसते, खूप जास्त करी नसते, त्याच्यामुळे पाणी आपण कमी ॲड करणार आहोत. तर मी थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे जेव्हा मसाला होत आला आहे तेव्हा. आणि पाणी पण ॲड करणार आहे. मी थोडं पाणी ॲड करते आहे. खूप ग्रेव्ही नाही करायचं आपल्याला, एकदम नॉर्मल करायचं. तर जेव्हा माझी मसाला खूप छान फ्राय झाला त्या टायमाला मी पाणी ॲड केलं. त्याच्या आधी बिलकुल नाही करायचं, म्हणजे खूप विचित्र चव लागते. तर आता हे आणखी परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही पाणी टाकल्यावर सुद्धा. तर हे होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण पनीर आपलं फ्राय करून घेऊया. पनीर शालो फ्राय करण्यासाठी इथं मी तेल घेतलं आहे एकदम थोडं. पनीर शालो फ्राय करून घेणार आता. गरम झाले त्या टायमाला काय करायचं, अंगावर येऊ नये म्हणून साईडला घेऊन तुम्ही टाकलं ना तरी चालेल. तर सगळे टाकून घ्यायचं. लगेच उलटायचं नाही, नाहीतर पनीर तुटणार. व्यवस्थित करून घ्यायचं. टॉस करता येत असेल तर बरंच. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित करून घ्यायचं. अंगावर येण्याची वगैरे शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे जरा काळजी घ्यायची. ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला करायचे पनीरचं, जेणेकरून ब्राऊन कलर झाला पाहिजे. होऊ देऊया आपण. ब्राऊन कलरचं झालं आहे त्या टायमाला काढून घ्यायचं साईडला. एकदम व्यवस्थित ब्राउनिश कलर आला आहे आणि सरळ भाजीत टाकायचं. मी आता ही डायरेक्ट टाकते आहे. आणि बाकीचं राहिलेलं सुद्धा मी पनीर असंच ब्राऊन करून घेणार आहे. चला तर करून घेते. तर दुसरं पण होत आलं आहे, ते पण आपण भाजीत टाकून घेणार आहे. तर हे क्यूब माझे खूप मऊसर नाही आहेत, त्याच्यामुळं टर्न करणं इझी जाते. खूप मऊसर क्यूब ह्याच्यासाठी नाही घ्यायचे, स्पॉन्जीवाले. थोडेसे जे जाड असतात ना ते ह्याच्यासाठी घ्यायचे, माझे तुकडे पडतात. तर इथं माझे दुसरे पण झालं आहे पनीर. चला आता भाजीमध्ये टाकून घेऊया. तिचे थोडेसे पनीर टाकले आणि आणखी आपले राहिलेले टाकून घेणार आहे मी. त्याच्या आधी मी काय करणार आहे, थोडे टाकायच्या आधी राहिलेले आपण थोडीशी कोरिएंडर टाकणार आहे. त्याच्या काड्या जास्त टाकणार आहे आपण कोरिएंडरच्या. त्याने फ्लेवर खूप छान येतो काड्यांनी. कोरिएंडरपेक्षा कोरिएंडरच्या काड्यांनी फ्लेवर खूप छान येतो. आणि जो मसाला आपण बनवला होता तो इथं मी घेतला आहे, तो टाकणार आहे थोडंसं. एकदम खूप थोडा, एकदम छोटा आपला जो चहाचा चमचा असतो ना तेवढंच टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी परत. आणि राहिलेलं पण आपण पनीर टाकून घेणार आहोत त्याच्यात. माझं राहिलेलं पनीर होतं ते आपण ह्याच्यात ॲड करणार. माझं तेल खूप थोडं होतं त्याच्यामुळे मी तेलासहित ॲड करते. जास्त असेल तर बिलकुल नाही करायचं. हे परत मिक्स करून घ्यायचं. वा मस्तच. आता हे 2 मिनटं अजून असंच ठेवायचं आणि परत सर्व करायचं.
पनीर मसाला रेडी आहे. तर आता आपण सर्व करणार आहोत. भाजी काढून घेणार आहोत. तर हे पहा, एकदम थिक आहे, अजिबात पातळ नाही. तर अशा पद्धतीनेच झाली पाहिजे. हे पहा. चला तर मी सगळी अशाच पद्धतीने काढून घेते भाजी. मी तसं आपला मसाला पनीर तयार आहे. तर फार सुंदर दिसते. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, फारच सुंदर दिसते. मसाला पनीरची रेसिपी आपली करून झाली आहे. तर आपण कॉमन टिप्स पाहूया, जेणेकरून आपले मसाला पनीर खूप छान होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं, मसाला पनीरमध्ये कांदा सोनेरी ब्राऊन पूर्ण क्रिस्पी होणं महत्त्वाचं असतं. कारण ह्याच्यात वेगळं काही चव नसते, फक्त त्या कांद्याला चव असते. त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. इथं मी फक्त 2 टोमॅटोची प्युरी टाकली आहे. म्हणजे ती प्युरी फक्त अर्धा कप होते, अर्धा वाटी होते. ती इनफ आहे, तेवढीच पाहिजे रे. आंबट होणार असेल तर काय करायचं, एकतर तुम्ही साखर लास्टमध्ये ॲड करायची आंबट भाजी झाली तर. पण आंबट कधी होते, जर टमॅटो पूर्ण तुम्ही परतले नाही तरच आंबट होते. त्याच्यामुळं टमॅटो एकदम व्यवस्थित परतू द्यायचं आणि मग पाणी ॲड करायचं. त्याच्या आधी एक थेंबसुद्धा पाणी नाही ॲड करायचं. टमॅटो व्यवस्थित कसं परतलं हे ओळखायचं. जेव्हा तेल सुटायला लागतं ना खूप सारं, कांदा भरपूर सारं तेल सुटतो. कांदा जेव्हा परतलं जातो, टमॅटो जेव्हा परतलं जातं, खूप सारं तेल सुटतं. तुम्ही जरी कमी टाकलं ना तरी साईडने सुटतं. त्यावेळेस आपल्याला ओळखायचं की टमॅटो व्यवस्थित झाला आहे. जरी असं वाटेल की आंबट होईल तर बी काढून टाका. वरचं जे देठाची जागा असते ती पण काढून टाकायची. त्याने आंबट भाजी होत नाही आणि त्याच्यामुळे भाजी पण खूप छान लागते. तर तुम्हाला आजची पनीरची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर त्याचबरोबर आपण जेव्हा पनीर साईडला ठेवून देतो मसाले लावून, तर ते फक्त 15 मिनिटात एवढंच ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवून सुद्धा काही त्या ताटमध्ये शिरत नाही. त्यामुळे जास्त वेळ ठेवून काही फायदा होणार नाही. 15 मिनिटं खूप इनफ होतं. तुम्हाला आजची आपली पनीरची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखी कोणती पनीरची वेगळी रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीसोबत.